खेळाडू आहे तो संभाजी खांडेकर आणि हा तानाजी खांडेकर असे तिन्ही भाऊ क्रिकेट जगतात आपलं नाव करत आहे टेनिस बॉल मध्ये. त्या टेनिस बॉल क्रिकेटला वाहून घेतलेले हे घरानं आणि तिन्ही खेळाडू एक चांगल्या पद्धतीने क्रिकेट खेळतात. त्यामध्ये शिवाजी खांडेकर, संभाजी खांडेकर व तानाजी खांडेकर कुचेरे गावचे तिन्ही खेळाडू एक चांगला चेंडू आणि तितक्याच चांगल्या पद्धतीने टोलवलेला हा चेंडू एक धावेसाठी आणि धावसंख्या झालेली आहे एक. हो हो, हा चेंडू जर पाहायला गेला तर निर्धाव टाकला जातो. एक चांगली गोलंदाजी पाहायला भेटते आहे तानाजी खांडेकर. एक स्टार गोलंदाज आहेत तानाजी खांडेकर. मॅन फ्रॉम खुशीरे. चांगला चेंडू आहे ऑफसाईडच्या दिशेने या फटक्याला खेळलं जात आहे. खराब क्षेत्ररक्षण तिथे पत्र झालंय. चांगला चेंडू होता पॉईंटच्या दिशेने खेळला गेला. त्यानंतर 2 धावा या कंप्लीट झालेत. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जातोय आणि 3 धावा कंप्लीट देखील केल्या जातात. आज चपळाई पाहायला भेटते प्रमोद चव्हाण आणि सागर माडिकच्या या खेळीमध्ये. आणि त्याचं कारण देखील आहे कारण की ही मॅच जर पाहायला गेलं तर महत्वाची आहे दोन्ही संघांसाठी. खास करून जर पाहायला गेलं तर पुन्हा संघासाठी ही मॅच जी आहे ती फरकाने जिंकावी लागेल. सरासरी इम्पॉर्टंट आहे आणि त्याचमुळे कुठेतरी एक्स्ट्रा प्रयत्न इथे मात्र पाहायला भेटत आहेत. प्रमोद चव्हाण एक सारखाच खेळाडू आहेत. कोल्हापूर विभागातील एक या खेळाडूचं देखील नाव एका दिग्गज यादीमध्ये यांचं देखील नाव घेतलं जातं. प्रमोद चव्हाण तो खेळ या मॅच मध्ये दाखवावं देखील लागेल. प्रमोद चव्हाणला नक्कीच क्लास जरूर आहे या खेळाडूकडे. परंतु दुसऱ्या बाजूने देखील तानाजी खांडेकर यांच्याकडे देखील क्लास आहे. हो, चांगला चेंडू आहे समोरच्या दिशेने फटक्याला खेळला जात आहे हलक्या हाताने. त्यानंतर डॉक्टर योगेश तिथे मात्र क्षेत्ररक्षणासाठी सज्ज आहेत. फेकी डायरेक्ट झाली आहे परंतु जर पाहायला गेला तर 2 धावा ज्या आहेत त्या कंप्लीट केल्या जाते. 2 धावेने संघाची धावसंख्या जी आहे ती जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे 6 धावा फलकावरती आहे. हर्षवर्धन पाटील थोडस नाराज आहेत तानाजी खांडेकर यांच्यावरती आणि त्याचमुळे 2 धावा या संघाच्या खात्यामध्ये जोडले जात आहेत. नितीन साखळकर यांचं देखील मैदानाच्या आतमध्ये आगमन झालंय म्हणजे आता मात्र एक मजबूत संघ पाहायला भेटेल. या चेंडूवरती आपला ट्रेडमार्क शॉट घुटनाट एक तमाशा देख हा ट्रेडमार्क शॉट आहे आणि हाच दाखवला जातोय. आज प्रमोद चव्हाण बहरात आलाय. चांगली बॅटिंग त्याच्या माध्यमातून पाहायला भेटते. क्लास आहे या खेळाडूकडे आणि तो क्लास दाखवण्याची वेळ देखील आली आहे आणि नक्कीच तो क्लास दाखवायला सुरुवात देखील केली आहे. जेव्हा हा खेळाडू जबाबदारीने घेतो तेव्हा नेहमीच घातक देखील ठरतो आणि त्याचा प्रत्यय यायला लागलाय. या मॅच मध्ये धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 10 धावा. या चेंडूवरती समोरच्या दिशेने फटका सजवला जातोय. क्षेत्ररक्षणासाठी डॉक्टर आहेत परंतु जर पाहायला गेलं तर 2 धावा ज्या आहेत त्या कंप्लीट केल्या जातोय. चांगला फटका इथे मात्र मिडॉनच्या डोक्यावरून या फटक्याला सजवलं गेलं. त्यानंतर 2 धावा या कंप्लीट झाल्या. 2 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 12 धावा. पहिल्या षटकाची सांगता 12 धावा फलकावरती.
12 धावा फलकावरती 3 धावांच्या पेनल्टी ऍड केल्यानंतर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 15 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. 15 धावा या धावफलकावरती लागल्या आहेत. गोलंदाजी मार्कवरती योगेश किंग यांना देखील गोलंदाजी मार्कवरती आणले जात आहे. नितीन साखळकर प्लस धावा होणं गरजेचं होतं आणि तेवढ्या धावा बनवल्या देखील जात आहेत. सध्याच्या घडीला धावसंख्या धावून पोहोचली ती म्हणजेच 23 धावा फलकावरती. या चेंडूवरती फटका इथे मात्र फसलाय चेंडू हवेत आहे. पुन्हा एकदा जजमेंट चुकलाय. चेंडू नो मॅच लाईन मध्ये पडतोय तोपर्यंत 2 धावा या कंप्लीट देखील होताना दिसल्या. 2 धाव्याने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली. 2 षटकाची सांगता 25 धावा फलकावरती म्हणजे पहिल्या 2 षटकामध्ये मजबूत स्थितीमध्ये पाहायला भेटतोय तो म्हणजे जय हनुमान स्पोर्ट्स पुण्याचा संघ. पाहूया इथून पुढे कशा प्रकारे कमबॅक साधला जाईल. 25 धावा फलकावरती.
25 धावा फलकावरती 2 षटकाचा खेळ संपुष्टात आलाय. 2 षटकामध्ये बनवले गेले तर 25 धावा, पेनल्टीच्या 3 धावा ऍड करून 25 धावा फलकावरती लागलेत. क्षेत्ररक्षणामध्ये थोडस बदल केला जातोय. नितीन साखळकर गोलंदाजी मार्कवरती आले आहेत. क्षेत्ररक्षणामध्ये जर विचार केला तर फ्लाइंग स्वीपच्या दिशेने एक क्षेत्ररक्षक आहे. स्क्वेअर फाईन लेगला देखील एक क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला भेटतो. त्यानंतर जर पाहायला गेलं तर बॅकवर्ड पॉईंटला एक क्षेत्ररक्षक आहे. पॉईंटच्या दिशेने एक क्षेत्ररक्षक तैनात केला गेलाय. त्याचबरोबर जर पाहायला गेलं तर डीप कव्हरला देखील एक क्षेत्ररक्षक तैनात केला जातोय. क्षेत्ररक्षण इतिपत्र होताना दिसतंय. हर्षवर्धन पाटील क्षेत्ररक्षणासाठी सज्ज झालेत. डीप फॉरवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने हा फटका केला गेल्यानंतर इथे जर पाहायला गेला तर एकेरी धाव जे आहे ती संघाच्या खात्यामध्ये जोडण्यामध्ये यश आलंय. नितीन साखळकर इथे मात्र गोलंदाजीसाठी आले तर तिसऱ्या षटकासाठी. याआधी ते जर पाहायला गेलं तर पहिलं षटक जरूर करवते. म्हणजेच रणनीती थोडीशी वेगळी पाहायला भेटली आहे चेतन 11 वाकरे संघाची. या चेंडूवरती फटका सजवला जरूर गेलाय. टायमिंग थोडस चुकीचं या चेंडूवरती पाहायला भेटलाय. तोपर्यंत 2 धावा सहजरित्या कंप्लीट केल्या जात आहेत. तो नवीन संघाची धावसंख्या 28 धावा या फलकावरती लागल्या जात आहेत. 28 धावा फलकावरती. अठ्ठावीस धावा फलकावरती. या चेंडूवरती जर पाहायला गेला तर सुरेख फटका. टायमिंग प्रॉपर. चेंडू सरस सीमारेषा बाहेर. 4 धावेसाठी अल्टीपल्टी फटका आणि त्यानंतर 4 धावा संघाच्या खात्यामध्ये. हीच खासियत आहे सागर माडिक यांची. ताकद कमी आहे या खेळाडूकडे, परंतु जर पाहायला गेलं तर नजाकत आहे फटक्यांमध्ये आणि ती नजाकत दाखवली देखील जाते. एक सारखाच खेळाडू आहे. तिन्ही खेळाडूंचा जर विचार केला, 2 फलंदाज आणि गोलंदाज कोल्हापूर विभागातील स्टार खेळाडू आहेत. ग्रामीण क्रिकेट गाजवलाय. या चेंडूवरती पुन्हा एकदा अल्टीपल्टी फटका सजवला जातोय. क्षेत्ररक्षण इथे हर्षवर्धन पाटीलच्या माध्यमातून थोडस फंबल झालेत. खराब क्षेत्ररक्षण आणि त्यानंतर इथे मात्र तुतुमय तिसऱ्या धावीचा प्रयत्न सक्सेस झाला. थोडस खराब कॉलिंग पाहायला भेटते. सुरुवातीला नाहो चाललेलं, परंतु त्यानंतर नक्कीच निर्णय घेतला गेला तिसऱ्या धावीचा आणि त्यानंतर यश देखील आले. या चेंडूवरती जर पाहायला गेला तर फटका फसता. चेंडू हवेत आहे. थोडस जर पाहायला गेला तर दुरून फटका सजवण्याचा प्रयत्न केला गेला आणि त्यानंतर फटका फसलाय देखील. प्रमोद चव्हाण इथे मात्र माघारी परतले. तर प्रमोद चव्हाण इथे मात्र बॅक टू द पेव्हलियन गेले. तर पहिला धक्का इथे बस जयहरमान स्पोर्ट्स पुण्याला खराब शॉर्ट सिलेक्शन म्हणता येईल. जर पाहायला गेलं तर नितीन माटुंगे स्टाईलने हा फटका सजवण्याचा प्रयत्न केला गेला आणि त्याच फटक्यामध्ये कुठेतरी फसले देखील आहेत प्रमोद चव्हाण. धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजेच 35 धावा फलकावरती. एका गड्याच्या भूमिकेवरती ही धावसंख्या आपल्याला पाहायला भेटली आहे. सुरुवात चांगली जरूर झाली आहे जयहरमान स्पोर्ट्स पुन्हा संघासाठी. प्रमोद चव्हाण 8 चेंडूमध्ये 11 धावा करत माघारी देखील परतलेत. तर दुसऱ्या बाजूला सागर माडिक 9 चेंडूमध्ये 21 धावा त्यांच्या माध्यमातून बनवल्या गेल्या. चांगली बॅटिंग त्याच्या माध्यमातून पाहायला भेटते. पस्तीस धावा फलकावरती लागले जात आहेत. 35 धावा. तिसऱ्या षटकातील शेवटच्या चेंडूवरती आतापर्यंत 10 धावा खर्च केल्या आहेत. त्यामध्ये एक चौकार देखील नितीन साखळकरच्या विरोधात
पाहायला देखील भेटला सागर माडिकच्या माध्यमातून. नवीन फलंदाज अक्षय लाड सूर्या मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आहेत. ओहो, या चेंडूवरती आल्या आल्या इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. एकेरी धाव कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावेसाठी संघर्ष केलाय. 2 धावा देखील कंप्लीट केल्या जात आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट इथे मात्र पाहायला भेटते. 2 धावा या कंप्लीट झाल्या आणि त्यानंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजेच 37 धावा फलकावरती. 37 धावा फलकावरती. षटक संपलंय. तीन षटकाची सांगता झाली आहे. 3 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 37 धावा एकाकडेच्या मोबदल्यावरती. नितीन साखळकर या षटकामध्ये 12 धावा खर्च करताना दिसते. त्याचबरोबर एक महत्वाची विकेट प्रमोद चव्हाणची विकेट ही देखील मिळवली गेली. आता मात्र अक्षय लाड आणि सागर माडिका या 2 खेळाडूंवरती पुन्हा एकदा जबाबदारी असणार आहे धावसंख्येला गती देण्याची आणि तीच गती या मॅच मध्ये द्यावी देखील लागेल. चेतन 11 वाकरे आणि त्यांच्या विरोधात जर्मन स्पोर्ट्स पुन्हा या 2 बलाढ्य संघांमध्ये आजच्या दिवसातील पहिली लढत ही पाहायला भेटते. पहिल्या 3 षटकामध्ये बनवल्या गेल्या 37 धावा. आपण पाहतोय छत्रपती कुंभी प्रीमियर लीगचा हा थरार 5व्या दिवसाचा हा थरार आपण पाहतोय. नक्कीच आजच्या दिवसातील तिन्ही मॅच महत्वाच्या आहेत प्रत्येक संघासाठी. कारण का काही संघांना इथे मात्र टॉप करायचं आहे तर काही संघांना आपलं अस्तित्व इथे मात्र जर पाहायला गेलं तर टिकवायचं आहे या स्पर्धेमध्ये. आणि त्यामुळे कुठेतरी अतिरिक्त संघर्ष आजच्या दिवसामध्ये पाहायला भेटेल. उद्याचा दिवस हा नक्कीच महत्वाचा दिवस आहे. उद्याचा दिवस जर पाहायला गेला तर अंतिम दिवस आणि या उद्याच्या दिवसामध्ये चॅम्पियन कोण याचं उत्तर देखील मिळणार आहे. या चेंडूवरती नक्कीच चांगली गोलंदाजी पाहायला भेटली आहे. योगेश डॉक्टर गोलंदाजी मार्कवरती आलेत आणि त्यानंतर पहिला चेंडू कमालीचा टाकला जातोय. थोडस उद्वेष्टीच्या बाहेर जाऊन खेळण्याचा प्रयत्न झाला आणि त्यानंतर गोलंदाजाने फॉलो केलं फलंदाजाला. चांगली गोलंदाजी पाहायला भेटते. कौतुक करावं लागेल. एक चतुर गोलंदाज आहेत डॉक्टर योगेश. रिव्हर्सचा फटका पुन्हा एकदा अल्टी फटका आणि याच चेंडू वरती नक्कीच सक्सेस देखील मिळत आहे. प्रॉपर टायमिंग. 4 धावा संघाच्या खात्यामध्ये. 4 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 41 धावा फलकावरती. 41 41 धावा. आणि या चेंडूवरती इथे मात्र चौकाराचं उत्तर दिलं जात आहे. चांगली गोलंदाजी पाहायला भेटते डॉक्टर योगेश यांच्या माध्यमातून. या आधीच्या चेंडूवरती चौकार जरूर त्यांच्या विरोधात पाहायला भेटला. पुन्हा एकदा अल्टी फटका खेळण्याचा प्रयत्न आणि काय चेंडू टाकलाय पहा. अप्रतिम गोलंदाजी पाहायला भेटते. संघ सहकार्यांच्या माध्यमातून टाळ्यांचा गजर देखील आपल्याला पाहायला भेटला. म्हणजेच गोलंदाजी ही हिट ठरते डॉक्टर योगेश यांच्या माध्यमातून. नितीन साखळकर नक्कीच पाठीवरती शाबासकीची ताप देखील देताना आपल्याला स्क्रीनवरती पाहायला मिळाली. धावसंख्या रोखली जाते. चेतन 11 वाकरे संघाच्या माध्यमातून प्रमोद चव्हाण बाद झाले आणि त्यानंतर एक कमबॅक आज चेतन 11 वाकरे संघाच्या माध्यमातून पाहायला भेटतोय. नक्कीच प्रमोद चव्हाण वरती पूर्णपणे नजरा होत्या आणि त्यानंतर प्रमोद चव्हाणला लवकर जाळ्यामध्ये फसवलं देखील गेलं. 8 चेंडूमध्ये 11 धावा. प्रमोद चव्हाण नक्कीच आपल्या फॉर्म साठी कुठेतरी स्ट्रगल करताना दिसत आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजेच 41 धावा 2 गड्याच्या मोबदल्यावरती. चौथं षटक प्रगतीपथावरती असताना 41 धावा ही मॅच जिंकायची आहे आणि ही मॅच जिंकताना आपल्याला फरकाने कुठेतरी मोठ्या फरकाने ही मॅच जिंकावी लागेल. ओहो, या चेंडूवरती अपील जरूर केलं जात आहे. अपील फेटायला गेलंय. चांगली गोलंदाजी पाहायला भेटते. कौतुक करावं लागेल. इथे मात्र गोलंदाज योगेश डॉक्टर यांच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी.
या चेंडूवरती पुन्हा एकदा जर पाहायला गेलं तर चुरकस फटका केला जातोय. क्षेत्ररक्षण इथे मात्र खराब झालंय. क्षेत्ररक्षण खराब कोणाकडून झालंय पहा. हर्षवर्धन पाटील एक चांगले क्षेत्ररक्षक आहेत आणि यांच्या माध्यमातून खराब क्षेत्ररक्षण. नतीजा 4 धावा संघाच्या खात्यामध्ये जोडल्या जात आहेत. 5 चेंडू झालेत आतापर्यंत आणि या 5 चेंडूंवरती 8 धावा खर्च केल्यात. एक महत्वाची विकेट देखील मिळवली गेली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजेच 45 धावा धावफलकावरती. या षटकातील आता मात्र शेवटचा चेंडू असेल. गोलंदाजी नक्कीच चांगली पाहायला भेटते परंतु क्षेत्ररक्षण थोडस खराब हर्षवर्धन पाटील यांच्या माध्यमातून झालंय. या चेंडूवरती इथे मात्र अजून एक फटका. धीरज याच्या बॅटमधून धीरज मगदूम पुण्याचा सुपरस्टार आज मात्र जबाबदारी घेतोय आपल्या खांद्यावरती आणि ती पार देखील पाडली जाते. पार पाडावीच लागेल कारण का जर्मन स्पोर्ट्स पुन्हा संघाला आपलं अस्तित्व जर टिकवायचं असेल तर या मॅच मध्ये मोठ्या फरकाने हा सामना जिंकावा लागेल आणि त्यासाठी ते मात्र बॅटिंग देखील अशाच प्रकारे करावी लागेल. संधी मिळाले त्या संधीचं सोनं देखील करावं लागेल. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे तब्बल 49 धावा. 4 षटकाची सांगता झाली आहे. 49 धावा धावफलकावरती लागले देखील जात आहेत. 4 षटकामध्ये 49 म्हणजे उर्वरित 3 षटक म्हणजे 18 चेंडू मध्ये कुठेतरी 30-35 प्लस धावा बनवावे लागतील. म्हणजेच आता वेळ आली आहे आतषबाजीची. आता वेळ आली आहे थोडासा गिअर बदलण्याची, गिअर चेंज करण्याची. सुरुवात चांगली झाली होती परंतु त्यानंतर जर पाहायला गेलं तर एकावरती एक विकेट इथे मात्र गमावले जात होते. परंतु यानंतर पुन्हा एकदा एक पार्टनरशिप बिल्डअप होताना दिसते. अक्षय लाड आणि धीरज मगदूम यांच्या माध्यमातून. धीरज मगदूम 3 चेंडूमध्ये 8 धावांवरती खेळत आहेत. चांगली बॅटिंग त्याच्या माध्यमातून पाहायला भेटते. एकूण 50 धावा धावफलकावरती. नक्कीच या चेंडूवरती जर पाहायला गेला तर चांगला फटका केला जातोय. हर्षवर्धन पाटील क्षेत्ररक्षणासाठी सज्ज झाले. त्यानंतर एकेरी धाव जी आहे ती संघाच्या खात्यामध्ये जोडली जाते. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 50 धावा धावफलकावरती. जर्मन स्पोर्ट्स पुन्हा संघ 50 धावांचा पल्ला इथे मात्र पार करताना दिसतोय परंतु अजून देखील थांबून चालणार नाहीये. धावसंख्या आपल्याला उभारावी लागेल. गती द्यावी लागेल या धावसंख्येला. हो चांगला चेंडू आहे. या चेंडूवरती नक्कीच मिस्टेक स्ट्रोक जरूर आहे परंतु क्षेत्ररक्षक तिथे आपल्याला पाहायला भेटले. शॉर्ट फाईन लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहेत त्याच्या माध्यमातून क्षेत्ररक्षक थोडीशी फंबल झाली आहे परंतु त्यानंतर इथे एकेरी धाव संघाच्या खात्यामध्ये जोडली जाते. बॅटची हलकीशी कडा घेऊन चेंडू ट्रॅव्हल होताना दिसला शॉर्ट फाईन लेगच्या दिशेने. त्यानंतर एकेरी धाव तोपर्यंत कंप्लीट देखील केली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजेच 51 धावा धावफलकावरती लागले जात आहेत. 51 धावा धावफलकावरती आतापर्यंत 2 चेंडू टाकले गेले. त्या षटकामध्ये 2 धावा खर्च केल्या गेल्यात. इथे गेअर बदलण्याची वेळ आली आहे. मोठे फटके खेळण्याची वेळ आली आहे. खेळावेच लागतील मोठे फटके. नक्कीच चांगला चेंडू इथे मात्र टाकला जातोय. तानाजी काटेकरी अजाबाद हो थोडेसे पडले देखील परंतु तरी देखील जर पाहायला गेला तर फेकी चांगली पाहायला भेटली आहे. तोपर्यंत 2 धावा ज्या आहेत त्या कंप्लीट केल्या जात आहेत. थोडस जर पाहायला गेलं तर इंजुरीने ग्रस्त आहेत. इंजुरीने थोडस ग्रस्त आहेत तानाजी कांडेकर. कौतुक करावं लागेल या खेळाडूचं कारण का क्रिकेट वरती अतुनात प्रेम आहे या कांडेकर घराण्याचं. तिन्ही बंधूंनी आपला जो सर्व वय आहे सर्व हे सर्व जो खेळ आहे तो क्रिकेटसाठी वाहून दिला. नक्कीच चांगली आहे खेळी त्याच्यामधून साकारली जाते. या चेंडूवरती मोठा फटका जरूर आला आहे. 1 बाउन्स चेंडू सरळ सीमारेषा बाहेर जाताना दिसतोय. 4 धावेसाठी डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून या 4 धावा संघाच्या खात्यामध्ये जोडल्या जात आहेत.
प्रॉपर टायमिंग नव्हतं या फटक्यावरती, परंतु तरी देखील या चेंडूवरती 4 धावा या संघाच्या खात्यामध्ये जोडले जात आहेत. नक्कीच चांगली गोलंदाजी पाहायला भेटते, परंतु या चांगल्या गोलंदाजीवरती उत्तर शोधण्याचा प्रयत्न देखील होताना दिसतोय. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 57 धावा फलकावरती. या षटकामध्ये 4 चेंडूमध्ये 8 धावा खर्च केल्या जात आहेत. कुदून काढला या चेंडूला पुन्हा एकदा इरिपत्र क्षेत्ररक्षक आहेत. चांगला फटका इरिपत्र टीप विकेटच्या दिशेने केला घेत आहे आणि त्यानंतर एकेरी धाव जी आहे ती संघाच्या खात्यामध्ये जोडली जाते. धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजेच 58 धावा फलकावरती 2 गड्याच्या बोबड्यावरती. अजून एक चेंडू शिल्लक असेल. 5वं षटक प्रगती पथावरती. चांगली गोलंदाजी तानाजी काटेकर यांच्या माध्यमातून पाहायला भेटते. ओहो, या चेंडूवरती पायचा किती धावा मिळतील. नक्कीच या 4 धावा संघाच्या खात्यामध्ये जोडल्या जात आहेत. फलंदाजाला माघारी परतवण्याचा प्रयत्न जरूर होत होता, परंतु या चेंडूवरती बॅटची हलकीशी कडा, त्यानंतर डिफाईन लेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होताना दिसला 4 धावीसाठी. पाच षटकामध्ये बनवल्या गेल्यात 62 धावा. 62 धावा. हो, चांगला चेंडू आहे. चांगली गोलंदाजी नितीन साखळकर यांच्या माध्यमातून पाहायला भेटते. कौतुक करावं लागेल नितीन साखळकर यांचं, कारण का या पूर्ण टुर्नामेंट मध्ये चांगली गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून झाली. एक्सपिरियन्स आहे या खेळाडूकडे आणि तोच एक्सपिरियन्स संघासाठी कामी देखील लावला जातोय. चांगली गोलंदाजी आणि या चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी केल्यानंतर यश देखील प्राप्त होते त्यांना. हिरेपत्र एक रायव्हरी नितीन साखळकरच्या विरोधात धीरज. हो, हा चेंडू जर पाहायला गेला तर नक्कीच उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू आणि या चेंडूवरती एक्स्ट्रा धावेची गुण केली जाते. एक्स्ट्रा धावेने संघाची धावसंख्येमध्ये भर पडतीये. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजेच 64 धावा फलकावरती. कुंभी प्रीमियर लीगचे अध्यक्ष यांचं देखील आगमन झालंय. नक्कीच अतुनात प्रयत्न केलेत हे टुर्नामेंट सक्सेस करण्यासाठी. एक चांगलं व्यक्तिमत्व. काल त्यांचा खेळ देखील पाहिला, चांगला खेळ त्याच्या माध्यमातून साकारला गेला. रोहित पाटील आपलं देखील सरसे स्वागत. परंतु या चेंडूवरती बाईच्या स्वरूपामध्ये एकेरी धाव जी आहे ती संघाच्या खात्यामध्ये जोडली जाते. भरत पाटील कुपिरे माईकशी संपर्क साधायचा. भरत पाटील कुपिरे. या चेंडूवरती नक्कीच चांगला चेंडू इथे मात्र पेश केला जातोय. एकेरी धाव इथे मात्र कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेसाठी केलाय प्रयत्न आणि 2 धावा या कंप्लीट देखील झाले. 2 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजेच 67 धावा फलकावरती.
67 धावा त्या फलकावरती लागल्या जात आहेत. 6वं षटक प्रगती पथावरती आहे. कुठेतरी धावा कमी पाहायला भेटत आहेत. 90+ आपल्याला सरासरी गाठायचे म्हणजेच 90+ कुठेतरी धावा बनवाव्या लागतील. तरच कुठेतरी जर पाहायला गेलं तर 20 ते 25 धावाने आपण अपोजिट संघाला पराभूत करू शकतो. आणि त्याचमुळे कुठेतरी 90+ धावा हे टार्गेट डोळ्यासमोर ठेवावं लागेल. आणि या सेटवरती मिस स्ट्रोक पुन्हा एकदा पाहायला भेटतोय. क्षेत्ररक्षक आहेत तिथे फाईन स्लिपच्या दिशेने. एकेरी धाव ही संघाच्या खात्यामध्ये जोडली जाते. वारंवार जर पाहायला गेलं तर मिस टाइम स्ट्रोक वारंवार पाहायला भेटतात. म्हणजेच या चेंडूवरती फटका पुन्हा एकदा फसलाय. आणि त्यानंतर उर्वरित कामगिरी कर्णधार सॅम मालेकरने केले पूर्ण. चांगली गोलंदाजी पाहायला भेटली. कौतुक करावं लागेल सॅम मालेकर यांचं देखील चांगले क्षेत्ररक्षण त्याच्यामधून झाले. संघाचा शिलेदार आहे, कर्णधार आहे आणि जबाबदारी घेतली आहे. अजून एक फलंदाज माघारी परतला जातोय. धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजेच 68 धावा. 3 गड्याच्या मोबदल्यावरती 68 धावा त्या फलकावरती. जन्म स्पोर्ट्स पुन्हा संघ नाणेफेक जिंकल्यानंतर बॅटिंग करताना दिसतंय. आणि त्यानंतर जर पाहायला गेलं तर 3 गड्याच्या मोबदल्यावरती 68 धावा. 6वं षटक प्रगती पथावरती आहे. 5 चेंडू आतापर्यंत झालेत आणि या 5 चेंडूंवरती धावा रोखल्या गेल्यात नितीन साखळकरच्या माध्यमातून. स्लॉगवरचं षटक होतं आणि या स्लॉगवरच्या षटकामध्ये धावा बनवणं गरजेचं होतं. परंतु सध्याच्या घडीला धावा रोखल्या जात आहेत. आणि म्हणजेच काय तर चेतन 11 वाकरेचा संघ हा वर्चस्व निर्माण करताना दिसतोय या स्लॉगवरच्या षटकामध्ये. ओहो, या चेंडूवरती अजून एक फलंदाज बॅक टू द पेव्हिलियन. इंदुराव तात्या बॅक टू द पेव्हिलियन. गोल्डन डकचा शिकार इथे मात्र व्हावं लागतंय. आल्या आल्या इथे मात्र मार्गस्थ. अजून एक विकेट नितीन साखळकर यांच्या खात्यामध्ये. 17 धावा दिल्यात आणि 3 विकेट मिळवलेत 2 षटकामध्ये. कमालीची गोलंदाजी चेतन 11 वाकरे संघाच्या माध्यमातून पाहायला भेटली. 6 षटकामध्ये बनवल्या गेल्यात 68 धावा. दहा षटकामध्ये बनवल्या गेलेत 68 धावा बनवल्या गेले. तर यानंतर इथे मात्र शेवटच्या षटकामध्ये प्रहार करण्याचा प्रयत्न केला जातोय. प्रहार जरूर केलाय. चेंडूला सीमा पार देखील गेला जातोय. अक्षय लाडच्या बॅट मधून इथे धावा यायला सुरुवात झाली. येणं गरजेचं देखील आहे कारण का अंतिम षटक आहे आणि या अंतिम षटकामध्ये जास्तीत जास्त धावा बनवून इथे मात्र अपोजिट संघाला एक शानदार टोटल द्यावं लागेल आणि त्यासाठी प्रयत्न हे देखील तशाच प्रकारे होताना दिसत आहेत. 72 धावा त्या फलकावरती. बहात्तर धावा त्या फलकावरती लागल्या जात आहेत. 72 धावा त्या फलकावरती. या चेंडूवरती अजून एक प्रहार झाला. इथे मात्र सीमा रेषा पार. चौकार 4 धावेसाठी. बॅक टू बॅक 2 चेंडूंवरती इथे मात्र प्रहार केले जात आहेत.
धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजेच 76 धावा सॅम मालेकरच्या विरोधात. इथे मात्र आक्रमकता पाहायला भेटते अक्षय लाड याच्या माध्यमातून. आतापर्यंत अक्षय लाड यांनी बनवले आहेत. शहात्तर धावा फलकावरती लागले जात आहेत. बॅक टू बॅक दोन चेंडूवरती दोन अंबोटे प्रहार केले गेलेत सॅम मालेकरच्या विरोधात. शेवटचं षटक आणि या शेवटच्या षटकामध्ये धावा बनवण्यासाठी इथे मात्र प्रयत्न केले जात आहेत. 76 धावा फलकावरती अक्षय लाड यासाठी ओळखले जातात. आळवेचे स्टार आहेत. या चेंडूवरती पुन्हा एकदा टाकावं लागेल. हा चेंडू नक्कीच एक्स्ट्रा धाव ही संघाच्या खात्यामध्ये जोडली जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते 77 धावा फलकावरती. 77 77 धावा फलकावरती. या चेंडूवरती अजून एक प्रहार. इथे मात्र चेंडू सीमा रेषा पार. षटकार 6 धावेसाठी. सहा धावेने संघाची धावसंख्या जी आहे ती जाऊन पोहोचली आहे ती म्हणजेच 83 धावा फलकावरती. 83 धावा फलकावरती. त्र्याऐंशी धावा फलकावरती लागले जात आहेत. जरूर प्रयत्न केला गेला डॉक्टर योगेश यांच्या माध्यमातून, परंतु त्यानंतर त्यांच्या माध्यमातून मोठी फटकेबाजी देखील पाहायला भेटते. धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजेच 83 धावा फलकावरती. 4 गड्यांच्या मोबदल्यावरती 83 धावा या फलकावरती. स्टार्ट इथे मात्र चांगला झाला होता. स्लो जरूर झाला, परंतु त्यानंतर शेवटच्या षटकामध्ये त्याची भरपाई देखील केली आहे. 3 चेंडूमध्ये 15 धावा खर्च केल्या आहेत. हो, हा चेंडू नक्की चांगला आहे. आता मात्र जर पाहायला गेलं तर अक्षय लाड स्वतःला सांगतायत हा फटका रिव्हर्सचा खेळणं गरजेचं होतं की काय. नक्कीच या चेंडूवरती धावा रोखल्या गेल्या. धावसंख्या धावून पोहोचली ती म्हणजेच 83 धावा फलकावरती. एक चांगली टोटल उभारली गेल्या. या चेंडूवरती अजून एक घातक वार इथे मात्र अक्षय लाडच्या माध्यमातून पाहायला भेटतंय. कौतुक करावं लागेल अक्षय लाडचं, कारण का स्लॉगवरच्या षटकामध्ये धावा येणं गरजेचं होतं आणि 5 चेंडूंवरती तब्बल 21 धावा या खेळाडूने कुठल्या आहेत आणि त्याचमुळे धावसंख्या जाऊन पोहोचली तब्बल 89 धावा फलकावरती. या एका षटकाने पूर्णपणे कमबॅक केलाय या मॅच मध्ये. लोअर फुलटॉस चांगला चेंडू आहे. या चेंडूवरती एकेरी धाव दुहेरी धावेमध्ये कन्वर्ट केली जाते. तो धावा या कंप्लीट देखील झालेत. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जाईल का, रोखला गेलाय. नक्कीच 2 धावा या कंप्लीट झालेत. 2 धावेने संघाची धावसंख्या जी आहे ती जाऊन पोहोचली ती म्हणजेच 91 धावा फलकावरती. 92 धावांचं लक्ष ठेवलं गेलं आहे. नक्कीच चांगली बॅटिंग शेवटच्या षटकामध्ये पाहायला भेटली. तब्बल 23 धावा सॅम मालेकरच्या विरोधात आल्या आणि त्यामुळे जर्मन स्पोर्ट्स संघाने बनवल्या 92 धावा. 93 धावांचं उद्दिष्ट, एक मोठं उद्दिष्ट प्रस्थापित करून ठेवलं गेलंय. पाहूया चितन 11 वाकरे संघ या 93 धावांचा पाठलाग यशस्वीरित्या करताना पाहायला भेटेल का.
चेतन इलेव्हन वाकरे संघाने अनिकेतच्या खात्यावरती जबाबदारी दिली आहे सुरुवातीला आणि ती जबाबदारी त्याच्या माध्यमातून पार पाडण्याचा अतोनात प्रयत्न केला जातोय. ओहो चांगला चेंडू पुन्हा एकदा जर पाहायला गेला तर चांगली गोलंदाजी पाहायला भेटते. छोटा रनअप आहे परंतु तरी देखील क्षमता आहे परंतु इथे चूक झाली. चूक नाही घोडचूक झाली. आपल्या धावा इथे मात्र 91 आहेत. तरी देखील या मॅच मध्ये आपल्याला एका मोठ्या फरकाने ही मॅच जिंकायची आहे आणि धावा कुठेतरी रोखावे लागतील. खराब क्षेत्ररक्षण अक्षय लाड देखील थोडंसं अग्रेसिव्ह पाहायला भेटत आहेत. खराब क्षेत्ररक्षण इथे मात्र डीप फॉरवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने उताना दिसते. 4 धावा सगळ्याच्या खात्यामध्ये 2 क्षेत्ररक्षक जरूर होते परंतु त्यांना देखील इथे मात्र चेंडूने चकमा दिलाय आणि 4 धावा या अर्जित केल्या गेल्या आहेत. रिवर्सचा फटका पॉवरफुल आहे. दणदणीत आलाय. 4 धावा संघाच्या खात्यामध्ये. थोडस मेंटली प्रेशर पाहायला भेटते. पगाच्या चेंडूवरती आलेला चौकार आणि हा चौकार मेंटली प्रेशर क्रिएट करून गेलाय. धावसंख्या जाऊन पोचली 19 धावा फलकावरती. या चेंडूवरती पंतांकडे अपील मागितलं जात आहे. अपीला थोडस भेटायला गेल्या पंतांच्या माध्यमातून आणि त्याचमुळे लेग बाईटचा इशारा पंतांच्या माध्यमातून केला जातोय. नक्कीच जर पाहायला गेला तर पंचाचा डिसिजन अप्रतिम पाहायला भेटत. तर थोडस हाईटचा जर पाहायला गेला तर हाईट मॅटर आहे या चेंडूवरती. ओहो या चेंडूवरती जर पाहायला गेला तर नक्कीच कब्बालीचा कमबॅक पाहायला भेटतोय. गोलंदाजी अप्रतिम पाहायला भेटते. कौतुक करावं लागेल ते म्हणजेच सागर माडिकचं देखील. ओहो या चेंडूवरती फटका चांगला केला गेला आहे. ड्राईव्ह केला गेला या फटक्याला. त्यानंतर इथे 2 धावा देखील संघाच्या खात्यामध्ये जोडले जाते. धावसंख्या जाऊन पोहोचली होती म्हणजेच 2 षटकाची सांगतात. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 22 धावा या फलकावरती लागल्या जातात. म्हणजे जिंकण्यासाठी अजून देखील 70 धावांची गरज आहे. ही मॅच जिंकण्यासाठी 30 चेंडू 70 धावा. या मॅच मध्ये आपल्याला मोठ्या फरकाने हा सामना जिंकायचा आहे. म्हणजेच कुठेतरी 20-25 धावाने ही मॅच जिंकायची आहे. तरच सरासरी आपली वाढणार आहे. सरासरी या मॅच मध्ये इम्पॉर्टंट आहे आणि जिंकणं देखील त्याहून इम्पॉर्टंट आहे. आणि म्हणूनच कुठेतरी अतिरिक्त प्रयत्न हे उर्वरित 30 चेंडूंमध्ये आपल्याला करावे लागतील. रुंदाज 11 आणि हॉटेल मनस्वी दोन्ही संघाचे कर्णधार नाणेफेकीसाठी यायचं आहे. रुंदाज 11 आणि हॉटेल मनस्वी दोन्ही संघाचे कर्णधार. यानंतर आपली मॅच असेल रुंदाज 11 आणि हॉटेल मनस्वी स्पोर्ट्स दोन्ही संघांमध्ये. यानंतरचा जर पाहायला गेलं तर जो संघ विजय होणार तो टॉप वरती राहणार आहे. त्यामुळे नक्कीच ही मॅच महत्वाची आहे. नाणेफेकीसाठी यायचं आहे दोन्ही संघ रुंदाज 11 आणि हॉटेल मनस्वी. धावसंख्या जाऊन पोचल्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर 22 धावा फलकावरती. जिंकण्यासाठी अजून देखील 70 धावांची गरज आहे 30 चेंडूमध्ये. सतीशच्या विरोधात पहिल्या चेंडूवरती आक्रमण आणि चेंडू सीमारेषा बाहेर. 6 धावेसाठी हा फटका केला जातोय. डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून 6 धावा. धावून पोहोचले 28 धावा. हो चांगला चेंडू पुन्हा एकदा जर पाहायला गेला तर फटका चांगला केला गेला आहे. क्षेत्ररक्षक आहे तिथे मात्र प्रमोद चव्हाण आणि त्यामुळे दुसऱ्या धावीचा प्रयत्न इथे मात्र होताना दिसला नाहीये.
धावसंख्या इथे जर पाहायला गेलं तर 1 धावेने पुढे सरसावते. 29 धावा फलकावरती लागले जात आहेत. 29 धावा फलकावरती. या चेंडूवरती हर्षवर्धन पाटील यांच्या बॅट मधून वार झालाय. वार सीमा रेषा पार आलाय. 6 धावेसाठी फटका केला जातोय. कौतुक करावं लागेल हर्षवर्धन पाटील यांचा देखील. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून आज 6 धावेचा फटका त्यांच्या माध्यमातून केला गेला. 6 धावेने संघाची धावसंख्या जी आहे ती फ्लाय होताना दिसते, उड्डाण करताना दिसते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 35 धावा फटकावरती. 7 षटकामध्ये पहिल्या इनिंग मध्ये बनवल्या गेल्या 91 धावा, 92 धावांचं उद्दिष्ट होतं आणि ते लक्ष इथे मात्र पार करण्यासाठी प्रयत्न हे अतोनात केले जात आहेत. 35 धावा फलकावरती. आता मात्र गेर बदललाय हर्षवर्धन पाटील यांनी. हो, या चेंडूवरती 5 सेन्सिबल क्रिकेट काय आहे ते हर्षवर्धन पाटीलने दाखवून दिलंय या पूर्ण लीग मध्ये. जर पाहायला गेलं तर मगच या आधीच्या चेंडूवरती आपण षटकार पाहिला, त्यानंतर या चेंडूला फक्त ड्राईव्ह केलं गेलंय. 2 धावा या संघाच्या खात्यामध्ये. या धावसंख्या जाऊन पोहोचली 37 धावा फलकावरती लागले जात आहेत. 37 धावा फलकावरती. या चेंडूवरती पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फसलाय. उर्वरित कामगिरी अक्षय लाड हे पूर्ण करताना दिसते. सतीश यांच्या जाळ्यामध्ये इथे मात्र हर्षवर्धन पाटील फसले. 7 चेंडूमध्ये 15 धावांची एक छोटेखानी खेळी करत माघारी देखील परतले गेलेत हर्षवर्धन पाटील. स्टार्ट इथे मात्र चांगला दिलाय हर्षवर्धन पाटीलने आणि त्याचमुळे जर पाहायला गेलं तर पहिल्या 3 षटकाच्या आतमध्ये 37 धावा फलकावरती जोडले जात आहेत. पाहायला भेटेल ती म्हणजेच SK किंग रुंदाज 11 त्यांच्या विरोधात आहे ते म्हणजेच हॉटेल मनस्वी स्पोर्ट्स. 2 सेकंदमध्ये यानंतर नाणेफेक होईल. नाणेफेक करतील आपले कुंभी प्रीमियर लीगचे अध्यक्ष रोहित पाटील, मॅन फ्रॉम अडूर. एक अडूरचा सुपरस्टार, अपकमिंग सुपरस्टार यांच्या माध्यमातून नाणेफेक देखील पाहायला भेटेल. 37 धावा फलकावरती. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. नितीन साखळकर इथे मात्र स्ट्राईक वरती आपल्याला ते देखील पाहायला भेटेल. नितीन साखळकर या वर्षीच्या अंगामध्ये नक्कीच दहशत त्यांची देखील पाहायला भेटली आहे ग्रामीण पटलावरती. KPLच्या मध्ये देखील त्यांनी एक चांगला खेळ सादर केला होता. आल्या मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र झालाय, परंतु या चेंडूवरती रोखलं जात आहे. 3 षटकाचा खेळ संपुष्टात आलाय. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 37 धावा. जिंकायचा आहे अजून देखील. 24 चेंडूमध्ये 55 धावा करायचे आहेत. 24 चेंडू 55 धावा. गोलंदाजी मार्कवरती सागड मारिक गोलंदाजीसाठी सज्ज झाले. थोडस बंबल झाले. या चेंडूवरती एकेरी धाव दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. महेश पाटील थोडस जर पाहायला गेलं तर त्यांच्या चेहऱ्यावरती टेन्शन पाहायला भेटते या मॅचचं.
या चेंडूमध्ये पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला भेटला आहे. आज चेंडू काही महेश पाटील यांचा पिच्चा सोडत नाहीये. जिथे जातील तिथे महेश पाटील यांच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होताना दिसत आहेत. या चेंडूवरती एकेरी धाव जी आहे ती संघाच्या खात्यामध्ये जोडली जाते. धावसंख्या 40 फलकावरती म्हणजेच 22 चेंडूमध्ये अजून देखील 52 धावांची गरज आहे. रुंदाज एस के किंग संघाने नाणेफेक जिंकले आणि त्यानंतर क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय त्यांनी. आज पुन्हा एकदा ज्योतिबाचा सुपरस्टार देवराज मेटके या मॅच मध्ये खेळताना दिसतील. कालचा दिवस देखील त्यांनी गाजवला. कालच्या दिवसामध्ये अंतिम मॅच मध्ये 50 देखील केले त्यांनी. फुलटॉस चेंडू वरती इथे मात्र करारा जबाब देण्याचा प्रयत्न जरूर केला जातोय. क्षेत्ररक्षक आहेत तिथे मात्र डिप स्क्वेअर लेगच्या दिशेने. तोपर्यंत 2 धावा या कंप्लीट केल्या जात आहेत. धावसंख्येला आकार देण्याचा प्रयत्न जरूर केला जातोय. प्रयत्न करावाच लागेल आणि ही धावसंख्या जी आहे ती लवकरात लवकर फिनिश करावी लागेल. कारण का रन रेट हा नक्कीच इम्पॉर्टंट आहे या मॅच मध्ये. 42 फलकावरती या चेंडूवरती नितीन साखळकर ऑन फायर वाला फटका. धावसंख्या जाऊन पोहोचली 48 फलकावरती. चांगला फटके इथे मात्र पाहायला भेटले आहे. नितीन साखळकर वडणगेचे सरपंच यांच्या माध्यमातून हा ताकदवर फटका पाहायला भेटलाय. या चेंडूवरती नक्कीच कार्पेटच्या साह्याने फटक्याला सजवलं जाते. क्षेत्ररक्षण थोडस फंबल झाले तर तोपर्यंत 2 धावा ज्या आहेत त्या कंप्लीट देखील होताना दिसत आहेत. त्यातून नव्याने संघाची धावसंख्या जी आहे ती जाऊन पोहोचते ती म्हणजेच 50 फलकावरती. 50 धावांचा पल्ला इथे मात्र पूर्ण केला जातोय. चेतन 11 वाकरे संघाच्या माध्यमातून 4थं षटक अजून देखील मार्गस्थ आहे. शेवटचा चेंडू अजून देखील टाकायचा आहे. 11 चेंडूमध्ये 23 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. फुलटॉस चेंडू इथे जर पाहायला गेला तर चेंडू जातोय सरळ सीमारेषा पार. पाहूया चौकार येतोय का. नक्कीच चौकार आलाय. 4 धावेसाठी हा फटका केला गेलाय. शिंगणापूर त्याचबरोबर सेक्रेटरी सागर चरमकर, सर्व कुंभी परिसरातील सर्व खेळाडू तसेच कॅप्टन बंडोपंत मुगडे साहेब, युवा नेते प्रकाश मुगडे दादा, सचिन पाटील साहेब, शिरोली सुशांत नाळे साहेब, सांगरोचे उपसरपंच आदरणीय बाळासो खाडे, गजानन शिवदे साहेब, त्याचबरोबर इंद्रजित खडके, संतोष पाटील साहेब खाटांगळे, सुदर्शन साखरे, वैभव नाळे, मावळा प्रतिष्ठान सांगरूळ, सर्व ज्ञात अज्ञात देणगीदार, सर्व आधारस्तंभ, रघुनाथ गोसावी साहेब, विजय पाटणकर, भगवान चाबुक साहेब, या सर्व खेळाडूंचं, या सर्व मान्यवरांचं, देणगीदारांचं सांगरूळ क्रिकेट क्लब शतशः आभारी आहे.
त्याचबरोबर या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक प्रियांका ज्वेलर्स कळे, गाडगे एंटरप्राइजेस व हृदया एंटरप्राइजेस, मान्य रामजी गाडगे, संदीप गाडगे, उत्तम पवार साहेब, हॉटेल ऑरेंज, हाजी मोहसिनभाई मुल्ला कोल्हापूर, या सर्वांचं सांगरुळ क्रिकेट क्लब शतशः आरुण्य आहे. पंचावन्न धावा फलकावरती लागल्या जात आहेत. 55 धावा 16 चेंडूमध्ये अजून देखील 37 धावांची गरज आहे. ओहो, अजून एक चांगला चेंडू इथे पाहायला भेटतोय. कमालीची गोलंदाजी, कौतुक करावं लागेल सुजित वाडकर यांचा. नक्कीच हा चेंडू नक्कीच नेताव देखील गणला जातोय. चांगली गोलंदाजी पाहायला भेटते. कौतुक करावं लागेल सुजित वाडकरचं, कारण का बॅक टू बॅक 2 चेंडू त्याने निर्धाव देखील टाकलेत. चौथ्या चेंडूमध्ये अजून देखील 37 धावांची गरज आहे. नक्कीच लोअर फुल टॉस या चेंडूवरती चांगला फटका पाहायला भेटतोय. तोपर्यंत एकेरी धाव दुहेरी धावेमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न आणि यामध्ये यश आलंय. म्हणजे जिंकण्यासाठी आता मात्र 13 चेंडू आहेत आणि 35 धावांची गरज आहे. अंतर अजून देखील खूप सारं आहे. 13 चेंडूमध्ये 35 धावा अजून देखील बनवायचे आहेत. खराब चेंडू, नक्कीच हा जर पाहायला गेला तर मॅच बॉल होता, परंतु या चेंडूवरती जर पाहायला गेला तर खराब चेंडू, नतीजा एक्स्ट्रा धावा इथे मात्र संघाच्या खात्यामध्ये पाहायला भेटल्यात. 6 धावा संघाच्या खात्यामध्ये. 6 धावीने संघाची धावसंख्या धावून पोहोचली ती म्हणजेच धावून पोहोचली 63 धावा फलकावरती लागल्या जात आहेत. याच आधीच्या चेंडूवरती नक्कीच चांगली गोलंदाजी पाहायला भेटली होती. कुठेतरी एक्स्ट्रा प्रयत्न आणि त्यामुळे 6 धावा गिफ्टेड बहाल केलेत. इथे मात्र गोलंदाज सुजित वाडकरने 5 षटकांचा खेळ संपुष्टात आलाय. 63 बनवल्या गेल्यात. 12 चेंडूमध्ये 29 धावांची गरज आहे. त्याच धावा कुठेतरी वर्चस्व गाजवताना दिसत आहेत. सुजित वाडकरने चांगली गोलंदाजी केली होती जरूर, परंतु शेवटचा चेंडू खराब टाकला. नतीजा 12 चेंडूमध्ये 29 धावा असं हे समीकरण पाहायला भेटतंय. 12 चेंडू 29 धावा. गोलंदाजी मार्कवरती महेश पाटील. या चेंडूवरती फटका फसलाय. ओहो, आणि यानंतर जर पाहायला गेलं तर या मॅच मध्ये ट्विस्ट आलाय.
जिंकण्यासाठी 11 चेंडू 29 धावांची गरज आहे. महेश पाटील नक्कीच महत्वाची विकेट मिळवून गेलेत. अनिकेत बॅक टू द पेव्हिलियन. फलंदाजीसाठी डॉक्टर योगेश. या चेंडूवरती नक्कीच समोरच्या दिशेने 20 मध्ये फटकायला सजवलं जाते. अक्षय लाड क्षेत्ररक्षणासाठी सज्ज झालेत आणि त्यानंतर असंख्य क्षेत्ररक्षण पाहायला भेटले. नक्कीच गोलंदाजी असेल, क्षेत्ररक्षण असेल आणि त्याचबरोबर फलंदाजी असेल, तिन्ही क्षेत्रामध्ये वर्चस्व असणारे हे खेळाडू अक्षय लाड त्याच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण सध्याच्या घडीला पाहायला भेटले. 10 चेंडूमध्ये 28 धावांची अजून देखील गरज आहे. 10 चेंडू 28 धाव. वा, नक्कीच हा चेंडू जर पाहायला गेला तर निर्धाव देखील पाहावयास मिळतोय. चांगली गोलंदाजी, कौतुक करावं लागेल इथे मात्र गोलंदाज महेश पाटील यांचं स्लॉगवरचं षटक आहेत आणि हे 2 षटक नक्कीच महत्वाचे आहेत आणि या महत्वाच्या षटकामध्ये एक महत्वाचा निर्णय घेतल्यानंतर चांगली गोलंदाजी पाहायला भेटते महेश पाटीलच्या माध्यमातून. 9 चेंडू 28 धावा. या चेंडूवरती समोरच्या दिशेने फटका सजवला जातोय. क्षेत्ररक्षण तिथे मात्र चांगलं झालंय. प्रमोद चव्हाणच्या माध्यमातून एक धाव दुहेरी धावेमध्ये कन्वर्ट केली जाते. 2 धावेने अंतर कमी केले गेलंय. आता मात्र 8 चेंडू 26 धावा. 8 चेंडू मध्ये आता मात्र 26 धावांची गरज आहे. 8 चेंडू 26 धावा. हा चेंडू नक्कीच एक्स्ट्रा धावा देऊन जातोय. एक्स्ट्रा धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडतीये. अजून देखील 2 चेंडू शिल्लक आहेत. आठ चेंडू मध्ये अजून देखील 25 धावांची गरज आहे. 8 चेंडू 25 धावा. ओहो, हा चेंडू देखील निर्धाव आलाय. महेश पाटील नक्कीच चांगली गोलंदाजी करता दिसत आहेत. मित्रांनो, एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या महेश पाटील साठी. स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये धावा रोखायच्या होत्या आणि रोखण्याची किमया साकारली जाते. आता मात्र 7 चेंडू 25 धावा. 7 चेंडू मध्ये अजून देखील 25 धावांची गरज आहे. 7 चेंडू 25 धावा. हा चेंडू पुन्हा एकदा खराब टाकला जातोय. शेवटच्या चेंडूवरती थोडस खराब गोलंदाजी. नतीजा इथे मात्र समीकरण बदललंय. 73 धावा 6 षटकाच्या समाप्तीनंतर जिंकण्यासाठी 6 चेंडू मध्ये 19 धावांची गरज आहे. 6 चेंडू 19 धावा. जे आम्हाला जाहिरात मिळाली ते हॉटेल समाधान, रंक भैरव, ड्रायव्हिंग स्कूल, प्रियांका ज्वेलर्स, जय मल्हार सेवा केंद्र सांगरूळ, एस उबारे मेडिकल्स, साई इलेक्ट्रॉनिक्स, महालक्ष्मी मेन्सवेअर, श्री स्वामी समर्थ पान शॉप, ओम साई फायबर अँड राधाई फोटो, ज्योतिर्लिंग टाइल्स, जंगम किराणा उद्योग समूह या सर्वांचं सांगरूळ क्रिकेट क्लब आणि मंगलमूर्ती ट्रॉफीज कोल्हापूर या सर्वांचं सांगरूळ क्रिकेट क्लब आभार आहे. गोलंदाजी मार्कवरती येता मात्र सुजित वाडकर, मॅन फ्रॉम कोडोलीच्या सुपरस्टार सुजित वाडकर गोलंदाजीसाठी. आता मात्र 5 चेंडू मध्ये 18 धावा रोखायच्या आहेत सुजित वाडकरला. म्हणजेच कुठेतरी 4 चेंडू चांगले टाकावे लागतील या मॅच मध्ये.
5 चेंडूमध्ये 18 धावांची गरज आहे. नक्कीच 5 चेंडूमध्ये 3 षटकारांची गरज आहे. खूप काही धावणीवरती लागलंय या मॅच वरती. या चेंडूवरती नितीन साखळकर ऑन फायर पाहायला भेटले आहेत. वडणगेटचा सुपरस्टार सरपंच आज धावतोय आणि त्यानंतर इथे मात्र त्याच्या माध्यमातून 6 धावांची लयलूट देखील केली जाते. सुरेख बॅटिंग इथे मात्र पाहायला भेटते. 6 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 80 धावा. म्हणजे जिंकण्यासाठी 4 चेंडू 12 धावांची गरज आहे. म्हणजे या 4 चेंडूवरती कोणाचे तरी 12 वाजणार यात शंका नाहीये. हो हो, या मॅच मध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट आलाय. षटकार या आधीच्या चेंडूवरती, त्यानंतर नेदाव चेंडू. म्हणजे जिंकण्यासाठी 3 चेंडू 12 धावा. हा चेंडू नक्कीच इम्पॉर्टंट आहे या मॅच मध्ये. 3 चेंडू 12 धावांची गरज आहे. या चेंडूवरती मिस टाइम स्ट्रोक. या चेंडूवरती नक्कीच थोडस क्षेत्ररक्षण खराब होताना दिसत आहे. 2 धावा या कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडती आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली 82 धावा. म्हणजे जिंकण्यासाठी 2 चेंडू 10 धावांची गरज आहे. 2 चेंडू 10 धावा. क्षेत्ररक्षकाकडून चूक झाली आहे आणि त्यानंतर 2 धावा संघाच्या खात्यामध्ये या जोडल्या देखील जात आहेत. 2 चेंडू 10 धावांची गरज आहे. नक्कीच दोन्ही संघ तुल्यबळ आहेत. दोन्ही संघांना विजय जसा महत्वाचा आहे त्याचबरोबर सरासरी देखील महत्वाची आहे. अक्षय लाडने शेवटच्या षटकामध्ये 21 धावा ज्या कुठल्या त्याच इथे मात्र विजयाचं कारण देखील ठरताना दिसत आहे. पाहूया अजून देखील 2 चेंडू आहेत. 10 धावांची गरज आहे. या चेंडूवरती फटका फसलाय. सुजित वाडकर जेल टिपलाय. हो, याच बरोबर इथे मात्र जर पाहायला गेला तर चेतन 11 वाकरे संघाच्या आशा या धुळीस मिळताना दिसत आहेत. कारण का जिंकण्यासाठी 1 चेंडू 10 धावांची गरज आहे. 1 चेंडू 10 धावा. आज सयाजीवरती पार्टी होणार यात शंका नाहीये. सयाजीवरनं आता ऑरेंज हॉटेल मध्ये पार्टी रंगताना दिसेल. 1 चेंडू 10 धावांची गरज आहे. 1 चेंडू 10 धावा. फलंदाजीसाठी सॅम मालेकर आलेत ज्यांनी शेवटचं षटक हाताळलं होतं. 21 धावा त्यांच्या विरोधात अक्षय लाटने कुठल्या होत्या आणि सॉरी 23 धावा त्यांच्या विरोधात कुठल्या होत्या आणि त्या धावा कुठेतरी जर पाहायला गेला तर पराभवाचं कारण देखील ठरताना दिसायला. आणि त्याचबरोबर चांगली गोलंदाजी देखील पाहायला भेटली. आणि याच बरोबर जर पाहायला गेला तर 1 धाव कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न जरूर केला जातोय आणि इथे फलंदाज बॅक टू द पेव्हिलियन. म्हणजेच या चेंडूवरती एकेरी धाव आली आहे. 83 धावा बनवल्या गेल्या आहेत. म्हणजे इथे जर पाहायला गेलं तर जय हनुमान स्पोर्ट्सचा पुन्हा संघाने विजय साकारलाय. हॅलो, यानंतरचा सामना लगेच सुरू करायचा आहे. सरांना विनंती आहे सामना लवकरात लवकर सुरू करा.
हॅलो